नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आता वर्तक नगर आणि या सगळ्या परिसरामध्ये आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाची मागणी केलेली होती ठाणे महापालिका आयुक्तांकडे की या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, या सगळ्यांच्या बाहेर ज्या पानाच्या टपऱ्या आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करा. आणि या परिषा सरनाईक यांच्या मागणीनंतर ठाणे महापालिका ऍक्शन मोडवर आली आणि दुसऱ्याच दिवशीपासून त्यांनी ही जी कारवाई आहे त्या कारवाईला सुरुवात केली आहे. आता परिषा सरनाईकांनी आणखीन एक इनिशिएटिव्ह घेतलाय. अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते बॅनर प्रत्येक शाळांच्या बाहेर, महाविद्यालयांच्या बाहेर लागलेले आहेत. नुकत्याच परिषा सरनाईक देखील इथे आलेले आहेत. मी त्यांच्याशी बोलणार. मॅडम, सगळ्यांनी ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत करतो. एक महत्वाची मागणी तुम्ही ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली, आयुक्तांनी ती मान्य केली आणि कारवाई देखील सुरू झालेली आहे. कारवाई होतीये, पण अशा प्रकारचे बॅनर देखील शाळांच्या बाहेर आता लागलेले आहेत. काय सांगाल? सर्वप्रथम आज गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मी शुभेच्छा देते, भरभरून सगळ्यांना आशीर्वाद देते. माझी ही मोहीम तरुणांसाठी आहे. आजची जी तरुण पिढी म्हणजे काय की ज्या शाळेतून, कॉलेजमधनं की जी मुलं लहान लहान मुलं असतात जे बाहेर पडतात. आणि आपण म्हणतो की ठाणे हे सुसंस्कृत ठाणे आहे, ठाणे हे अभ्यासाचं ठाणे आहे, विद्येचं ठाणे आहे. पण या ठाण्याच्या बाहेर आज तुम्ही जर बघितलं तर हे अशा पानटपऱ्या, हे असे चायनीज स्टॉल लागलेले असतात. मला माहितीये की काही लोक माझ्या विरोधात असणार, पण मला असं वाटतं की एक छोटंसं, मी असं नाही म्हणत की पूर्ण तुम्ही अनधिकृत स्टॉल, पण शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळं आहेत, हॉस्पिटल आहेत, ह्याच्या समोरचे जर तरी स्टॉल हटवले. कारण तुम्ही बघा, आता मुलं जी बाहेर आपल्या आईला किंवा टीचरांबरोबर आले आणि बघितलं तर समोर तिकडे कोणीतरी तरुण असा पीत असणार, कोणी ज्येष्ठ कोणी पीत असणार, म्हणजे गुटखा खात असणार, थुकत असणार, तर त्या मुलावरती परिणाम काय? ज्यांना प्यायचे ते कुठेतरी जाऊन पिणारच आहे, ते काय हटवल्याने काय ते थांबणार नाही. पण मला असं वाटतं की आपण एक चांगलं पाऊल जर पुढे चालवलं तर हे पाऊलने थोडंसं तरी फरक पडेल. नक्कीच मॅडम, काय अपडेट आहे आतापर्यंत तुमच्याकडे की ठाणे महानगरपालिकेने कारवाई तर सुरू केलेली आहे? आमच्या पीआरओ कडून काही माहिती येते की सुरू आहेत कारवाया. या कारवायांवर समाधानी आहात का तुम्ही? कारवायांना पाहिजे तेवढे मी समाधानी नाही आहे, खरं बोलायचं तर. पण तुम्ही एक बघितलं की आजची जी तरुण पिढी आहे, तुम्ही बघितलं की कोणी त्या तरुण पिढीचा आरोग्याविषयी विचार करत नाहीये. कारण मी एक कॅन्सरच्या आजारातून आलेली आहे. तुम्ही हा गुटखा, पान, हा जर तरुण पिढी जर वयाचं 16व्या 15व्या वर्षापासून घेतलं तर नक्कीच मला असं वाटतं की कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आहे, श्वसनाचा कॅन्सर आहे, लंग्सचा कॅन्सर आहे, हे आजार आज तुम्ही बघितलं झपाट्याने वाढतो. म्हणजे एक वेळ ताप लोकांना कमी येत असेल, पण कॅन्सर आज तुमचा रेशो बघितला तर खूप. तर मला वाटते माझी ही चळवळ कॅन्सरग्रस्तसाठी पण एक आहे की ह्याच्यातून 1% तरी मी बदल घडू शकते. मॅडम, मला एक समजत नाहीये. बघा, आता या सगळ्या रोडवरून, या सगळ्या शाळांजवळून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, अधिकारी, कर्मचारी शाळांजवळ, महाविद्यालयांजवळून जात असतात, ते फेरी मारत असतील, सगळीकडे जातात. आज परिषा सरनाईकांना सांगावं लागलं त्यांना की बाबा हे हटवा आणि मग कारवाई सुरू झाली आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासन स्वतःहून या कारवाई कधी का करत नाही? काय वाटतं मला? माझी ही पहिली चळवळ आहे ना. मला जिद्द शाळेचा म्हणजे आज 7-8 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवडून आली ह्याच्यामध्ये, आणि तेव्हा मला काही पालकांनी गेली की ही जिद्द शाळा म्हणजे काय? अपंगाची शाळा, स्पेशल चिल्ड्रनची शाळा. आणि त्या शाळेच्या पुढे तुम्ही जर गार्डन इन्क्लेव्ह बघितलं तर तिकडे एक पानटपरी होती आणि त्या पानटपरी हटवायला मला तेव्हा 6 महिने लागलेले होते. म्हणजे इतकं विरोध, सगळं खूप गोष्टी करून पण. आणि त्यानंतर मी ही चळवळ मी चालू ठेवलेली होती. ह्या चळवळीला मला तेव्हाचे जे आपले पोलीस कमिशनर होतं फणसळकर सर, त्यांनी मला खूप, आणि हे मी बोलत नाहीये, पण आज जर तुम्ही ठाण्यात बघितलं तर ठाण्यात हे ड्रग्ज हे सापडते. आज तुम्ही बघितलं तर शास्त्रीनगर नाक्यावरनं मिळाले, काही वर्षापूर्वी सिंगाण्या स्कूलच्या समोर मिळालेलं होतं. आणि हा गुटखा जे कॅन्सरग्रस्त, तर हा सगळा मला वाटते की प्रशासनाने सगळेच इकडे, महापौर ह्या रस्त्यावरनं जातात, आमदार, खासदार सगळेच ह्या रस्त्यावरनं जात आहेत. तर माझी सगळ्यांनाच विनंती आहे की एक प्रशासन, म्हणजे आपलं हे प्रशासन आहे, ही
छोटी गोष्ट आहे कदाचित, पण मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने, मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे पण विनंती केली की फक्त गुटख्याचे स्टॉल नको बघू, पण गुटख्याच्या स्टॉलमुळे जो होणारा तरुण पिढीला आजार आहे, जो कॅन्सर आणि त्यांना ग्रस्त करणार, त्यांचं तरुणपण हे खालवणार, तर ह्याच्यावरती पण तुम्ही विचार करा. आणि माझा फेवरेट जो तामिळनाडूचा जो मुख्यमंत्री आहे थेलपती, त्यांनी एक म्हणजे निवेदन, मला माहिती नाही तिकडे किती चालू आहे, मी बघायला गेली नाही, पण मला वाटतं की एक ज्या मीडियातर्फे मला कळालं, तर त्या मीडियातर्फे मी महाराष्ट्र सरकारला पण कळेल की आपला GR आहे, आपले नियम आहे, पण 500 मीटर. आता 500 मीटर म्हणजे काय झालं? 500 मीटर म्हणजे एवढं केलं की झालं 500 मीटर. पण मला वाटतं हे आजूबाजू परिसरामध्ये शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, आज बघा आता इकडे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे आणि तिकडे काय लागलेलं आहे, काय हे प्रशासनाला दिसत माझं नाही. सहकारी सूचित, हे बघा, हे MRR हॉस्पिटल आहे, हे बघा, हे लहान हॉस्पिटल. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या मुलीला पण मी कधी कधी या हॉस्पिटलमध्ये घेऊन येत असतो, आणि हे सगळे ही परिस्थिती, हे सगळ्या गाड्या या लाईनीशीर इकडे लागलेल्या आहेत, सगळ्या लाईनीशीर लागलेल्या आहेत. मॅडम, मला आता तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आणि थलपती विजयचा पण उल्लेख केला. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी विजयसारखे अनेक निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतलेले होते. इनिशिएट तुम्ही ठाण्यातून गेलेले आहात की बाबा या शाळांबाहेर टपऱ्या नको, संपूर्ण महाराष्ट्रात ही जनजागृती व्हायला पाहिजे, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करतायत. साहेब निर्णय घेतील नक्कीच, आशा आहे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की मी हे पत्र पाठवलंय, मी स्वतः जाऊन ते पत्र दिलं नाहीत, कारण तेव्हा त्यांचं गडबड काय होतं नाही, पण मला माहिती नाही की माझं पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे की नाही आहे. पण पत्र जर पोहोचलं त्यांच्यापर्यंत, आणि ते नक्कीच काहीतरी निर्णय घेणार, कारण तरुणांसाठी झटकन निर्णय घेणार. आपण म्हणतो की आपल्या तरुणांसाठी आपण, पण तरुण कधीच सुदृढ आणि निर्व्यसनी असणार जेव्हा शाळेमधनं किंवा प्रार्थनास्थळी आपण जे फॅमिली बरोबर जातो. माझ्या नातूबरोबर मला उपरला जायचं असतं तर ते दादी आसूशे हे काय चाललंय, ते काय आहे, फोक कुठून येतोय, म्हणजे धुरा, सिगरेटचा धूर वगैरे, हा फोक कुठून येतोय, हे काय आहे. तर मला कुठेतरी की नको, आता उपरला नको आणूया. आज आपण म्हणतो ठाणं बदलते, ठाणं खूप विस्तार वाढते, पण त्याचबरोबर आज ठाण्याची ओळख अनधिकृत टपऱ्या किंवा शाळेसमोर, म्हणजे शाळा कॉलेज, तुम्ही ठाणा कॉलेजच्या समोर बघा, ठाणा कॉलेजच्या समोर जेवढे कॉलेज आहेत त्याच्या समोर जास्त पानटपऱ्या आहेत आणि त्याचा बिझनेस जास्त आहे. ओके, त्याचं ही महत्वाची गोष्ट आहे, जेवढ्या कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, त्याच्या समोर टपऱ्या आहेत, बाकीची जी दुकानं आहेत ती जास्त आहेत, आणि त्याला विरोध परिशा प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे. पान टपऱ्या हटवा, आज महत्वाची मागणी त्यांनी ठाणे महापालिकेकडे केली होती, ती मागणी मान्य झाली आहे. कारवाया सुरू आहेत, परंतु ह्याच कारवाया संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा यासाठी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे. ती लवकर ते मागणी पूर्ण करतील, आणि परिशा सरनाईक यांनी ठाण्यामध्ये जी चळवळ सुरू केली आहे ती अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचेल अशी आशा बाळगूया. मॅडम, माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं, आता म्हणजे आता तर सुरू आहेत कारवाया, सगळं बंद सध्या तरी दिसतंय, फ्युचरमध्ये 1 महिन्यानंतर परत सुरू झालं तर परिशा सरनाईक काय करणार? मी तर तुमच्या माध्यमातून बघा, माझी ही तरुण मंडळी, ही मुलं आहेत, ह्यांचं आमचं काउन्सिलिंग चालू आहे. कारण जेव्हा कुठली टपरी तोडायला गेले किंवा काय गेलं, जर प्रशासनाने नाही केलं तर मी पूर्ण ठाणं मी नाही बोलत, पण माझा प्रभाग आहे जिकडे शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळं, हॉस्पिटल आहे, तर माझी ही काही तरुण टीम तयार झाली आहे. त्यांना व्यसनमुक्त काय आहे त्याचा आदेश दिल्यानंतर, ते झाल्यानंतर त्यांना मी सांगेल. आणि हा पण एक वेगळा मेसेज आहे. माझी चळवळ कदाचित मी एक छोटी कार्यकर्ता आहेत, मला माझं पत्र उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं नसेल, पण मला वाटतं मी माझी चळवळ ठावलंय. मी एक आई आहे, मी आजी आहे, माझ्याही घरी आज 4-4 वर्षाचे नातवंड आहे. तर मला असं वाटतं की पुढच्या 10-15 वर्षांनंतर जो तरुण असेल ते थोडे 10%, 15%, आज तुम्ही बघे की जे तरुण मंडळ हे नशेच्या आहारी गेलेले आहेत, ह्या गुटख्याच्या आहारी गेलेले आहेत, हा ड्रगच्या आहारी गेलेले आहेत, तर कुठेतरी एक प्रयत्न माझा चालू असतो. आणि या सगळ्या चळवळीला आणि यांच्या लढ्याला शाळांचे काही शिक्षक, प्रिन्सिपल आणि पॅरेंट्स देखील पाठिंबा देतात. मॅडम, काही मेसेजेस तुमच्यापर्यंत येत आहेत? मला जेव्हा हा लढा चालू केला तर मला काही टीचर्सचे फोन आले, आणि मी सांगू ना, महापालिकेचे टीचर्सचे फोन आले की मॅडम तुम्ही हा खूप चांगलं म्हणजे उपक्रम हे केले की आम्हाला नशामुक्ती, पान तंबाखू विरोध, आम्हाला एक म्हणजे लहान मुलांना एक नाटक करून दाखवायला लागतं, त्यांना काउन्सिलिंग करायला लागतं. पण जसं शाळा सुटली की त्या शाळेच्या बाहेर अशा टपऱ्या असतात, तर आमचं ते मुलांना शिकवणं
की पान गुटख्यापासून लांब राहा, तर ते काही कामाचं नव्हतं. पण तुम्ही चळवळ चांगली ठेवली, ही चालूच ठेवा. काही सहकार्य लागलं तर आम्ही तुम्हाला मदत करू. आणि मला असं वाटतं की काही महिला नगरसेविका आहे त्या पण ह्या चळवळीला मला साथ देत आहेत. मला वाटतं की विरोधी पक्ष नेता ह्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. तर मला वाटतं की कळवा मुंब्राला त्यांना ते ड्रग्ज नशेचं त्यांना कळालंय आणि मला वाटतं मुंब्रा कळवायला जरा जास्त कारवाई सुरू झाली, एवढं माझ्या माहितीत आलेलं आहे. बघा, तुम्हाला मी सांगतो, जेव्हा परिषदांनी ही मागणी उचलली की बाबा औचित्याचा मुद्दा होता मला वाटतं मॅडम त्या दिवशी महासभेमध्ये की या टपऱ्यांवर धार्मिक शाळांच्या बाहेर किंवा धार्मिक स्थळांच्या बाहेर जी आहे ती कारवाई करा पान टपऱ्यांवर. आयुक्तांनी जे आहे सांगितलं की आम्ही उद्यापासून कारवाई सुरू करतो, त्यांनी केली. आणि सगळ्यात आधी मुंब्र्याच्या काही नगरसेवकांनी ही मागणी केलेली होती की मुंब्र्यात देखील ही कारवाई होणार का, आणि ती कारवाई तिथून सुरुवात केली, ठाण्यामध्ये झालेली आहे. मॅडम, ही सगळी जण, मी पुन्हा एका वेगळ्या प्रश्नाकडे येतोय की कारवाई आता सुरू आहे, जर 15 दिवसांनी थांबली त्या पानटपऱ्या परत सुरू झाल्यात तर या सगळ्या तुमच्या टीम बरोबर तुम्ही रस्त्यावर उतरणार का काय? हो, रस्त्यावरती तर उतरायलाच लागणार ना, कारण त्याशिवाय आपल्याला मी पूर्ण महाराष्ट्राचं नाही पण मला वाटतं की घरापासून मी सुरुवात केली, म्हणजे माझा प्रभाग, माझा ठाणे, मग आपण महाराष्ट्राचं बघूया. पण जेवढं जमेल तेवढं मी करणार आहे. काही टीम बनवणार आहे, काही नगरसेविकांना परत फोन करणार की जसं मी माझ्या प्रभागात करते तसं तुम्ही तुमच्या प्रभागात करणार आणि मला वाटते साथ देणार. हळूहळू का होईल पण साथ देणार. पण एक अशी अपेक्षा बाळगूया की परिषदांना ही टीम घेऊन रस्त्यावर उतरण्याची या गोष्टीसाठी गरज येऊ नये. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जर आपलं काम चोख बजावलं तर परिषदांनी जी सुरुवात केली ठाण्यातून, जे ठाणं आणखीन स्वच्छ होईल आणि ही जी तरुण पिढी या व्यसनाच्या अधीन जाते ती थांबेल, याला आळा बसेल, स्टॉप बसेल. मॅडम, मी आयुक्तांचे खरं अतुल म्हणजे काय मी लक्षवेधी नव्हती लावली, कारण मी मागच्या टर्ममध्ये ही लक्षवेधी लावलेली आणि त्याच्यानंतर 4 वर्ष आम्ही एक नगरसेवक म्हणून नव्हतं, प्रशासनाच्या हातात होतो. आमचा लढा जर बघितला असेल तर तुला नेहमीच कळत की हे हटवणं, परिषद सरनाईक म्हणलं की हे हटवा, हे हटवा, काहीच जर जमत नसेल तर पांडुरंगानं हटवून टाका, पण तुमचे जे स्टॉल, तर अशी आपण काही, कारण शेवटी जेव्हा पांडुरंग तिकडे आहे त्याच्या खाली जर तुम्ही ते चिकन मटन शोरमा तिकडे दारू पिला तर ते चुकीचं आहे. आपण तिकडे आज बघितलं असेल तर एकादशीला पूर्ण जसं की पंढरपूर तिकडे पांडुरंगच अवतरलं, एवढी लोक आज ठाण्यातली आलेली. आज ठाण्याच्या बाहेरची लोक पण आज उपवन घाटामध्ये किंवा ठाण्यामध्ये येतात, तलावपळी म्हणतात. पण कुठेतरी मला वाटते तरुण मंडळींना ह्या नशामुक्त करणार. आणि मी आयुक्ताचं खरंच मनापासून आभार मानते की मी लक्षवेधी न लावता मी असं मला काय की पटकन, कारण मला लक्षवेधी लावायची तर पूर्ण परत 1 महिना वाट बघायला लागेल. आणि मी औचित्याचा मुद्दा महापौरांचं पण मी आभार मानेल की महापौरांनी निदान ते वाचून दाखवलं. भले मला त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन किंवा काही बोलता आलं नाही, पण नंतर आयुक्तांनी त्याच्यावरती रुलिंग दिलं आणि कारवाई सुरू केलं. आयुक्तांना अजून झालं की जसं तुम्ही तरुण, कारण आयुक्त एकदम फिट आहेत, माझे फेवरेट आहेत, तर ते जसं फिट आहेत तशी ते पुढची पिढी पण तशी फिट पाहिजे असं माझं आव्हान असेल. सर्व सभागृह नेता, गट नेता, सर्व माझ्या सहकारी, महिला नगरसेवक, सर्व सहकारी, विरोधी पक्षनेता. आणि आज तुम्ही बघितलं की मला मुंब्र्याच्या नगरसेविकाचं पण कौतुक करायचं आहे की त्यांनी लगेच हाटून की मुझे बोलना है और हमारे मुंब्र्या से पहले कारवाई सुरू होनी चाहिए, तर तशी कारवाई होत आहे. आयुक्तांचं आणि महापौरांचं खरंच कौतुक आहे. परिषदांनी जो मुद्दा मांडला, इमिजिएट ऍक्शन, इमिजिएट रिझल्ट देणं सुरू झालेलं आहे. पण एक ओरड असते मॅडम की आयुक्त निर्णय देतात, महापौर निर्णय देतात, खालचे अधिकारी कर्मचारी त्या प्रकारे त्यांचं ऐकत नाहीत, काम करत नाहीत, पण आता करतील असं वाटतंय. हा खरंच मुद्दा हा खूप चांगला आणला की आम्हाला महासभा महिन्यातून एकदाच असते, पण आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे काही 7-8 प्रभाग म्हणून एक प्रभाग समिती म्हणून नेमलेली आहे. आणि त्या प्रभाग समितीचे त्या ह्याच्यात बसलेले असतात ते अधिकारी कोणाचं ऐकत नाही, त्यांचं काय साटालोटं असतं की ते, मला तर असं वाटतं की आयुक्ताचा पण ह्याला दबावला जात नाहीये. आमच्याच वर्तक नगर प्रभाग समिती बघितलं, लोकमान्य प्रभाग समिती बघितलं, तुम्ही किती सांगा किती, ते उत्तर देण्यामध्ये खूप हुशार असतात. पण मला वाटतं की आयुक्तांनी ह्या प्रभागातल्या जे अतिरिक्त आयुक्त जे अधिकारी आहेत त्यांची 15 दिवसातून त्यांची सभा लावायला पाहिजे, त्यांच्याकडनं पण मागण्या घ्यायला पाहिजे. आणि आमचे जर प्रश्न अर्धे इकडे सुटले तर मला वाटतं महासभेमध्ये आम्हाला बरेच प्रश्न कमी मांडायला लागेल.
नक्कीच अधिकारी म्हणजे आयुक्त महापौर हे जेव्हा सांगतात एखादा आदेश देत आहेत अधिकाऱ्यांनी जर आपलं काम चोख बजावलं तर मला वाटतं महासभेतले नगरसेवकांचे प्रश्न तर कमी होतील पण संपूर्ण ठाणं स्वच्छ राहील आणि हीच आपण आशा बाळगूया पुढच्या महासभेत म्हणजे 1 महिन्यानंतर या ठाण्यात काय परिस्थिती आहे मी याच ठिकाणी उभा राहून आणि याच प्रभागात पुन्हा एकदा परिषदांशी बोलणार आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा.